जागतिक महिला दिनानिमित्त कासारे नगरीत युवा व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार वसंतजी हंकारे यांच्या व्याख्यानातून तरुणी व महिला भगिनींचे डोळे भरून आले। कासारे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा विशाल देसले यांनी महिला दिनानिमित्त कासारे नगरीत बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते। या व्याख्यानाला ऐकण्यासाठी काटवान परिसरातील तरुणी, महिला भगिनी आणि बांधवांनी एकच गर्दी केली होती। महिला दिनानिमित्त साक्री नगर पंचायतीच्या माजी नगराध्यक्षासह नगरसेविका व विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला व व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली। मुलींनो, प्रेम करायचे असेल तर आपल्या आई बापावर करा। प्रेमाचा आमिष दाखवून अब्रू लुटणाऱ्यापासून लांब राहा। 2 दिवस गोड बोलून आपली दिशाभूल करतील, आपल्या आई बापापासून लांब करतील, पळून जाण्याचा मार्ग सांगतील व आपली अब्रू लुटून सोडून देतील। हे सर्व घडल्यावर आपल्या बापाला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल। ताठ मानेने जगणारा आपला बाप खचून जाईल। आपल्या बापाला जर ताठ मानेने जगण्याचा अधिकार द्यायचा असेल तर अशा भामट्यांपासून सावध राहा। प्रेम करा आपल्या शिक्षणावर, प्रेम करा आपल्या करिअरवर, प्रेम करा आपल्या आई बापावर, कारण तुम्हाला आई बापच यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहेत। काल परवा भेटलेला भामटा फक्त तुमचा उपयोग करून घेईल व रस्त्यावर सोडून देईल। म्हणून मुलींनो, हा वसंत हंकारे तुमचे डोळे उघडण्यासाठी 800 किलोमीटर वरून आलाय। असे हृदयस्पर्शी व्याख्यानातून युवा व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार वसंतजी हंकारे यांनी कासारे नगरीतील व काटवान परिसरातील सर्वांची मने जिंकून घेतली। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। त्याची काळजी करायची नाही, लक्षात घे। आज त्याला सांगायचं, माझा भाव आला होता सांगलीहून 800 किलोमीटरचा प्रवास करून सकाळीच आला होता आणि त्यानं मला शिकवलेलं आहे आनंदी जीवन कसं असतं। आणि त्यातनं पण ते नवरा, त्याला एवढ्या वर्षाची सवय आहे, कारण नुसतं त्याच्यासाठीच तू जगली। त्यातूनही ते बाजूला झालं नाही तर नवऱ्याकडे बघायचं, काय म्हणायचं, डार्लिंग कम हिअर म्हणायचं। डार्लिंग शब्द शिकून घ्या। हे आजे तू पण शिकून घे, डार्लिंग। म्हाताऱ्याला डार्लिंगच म्हणायचा, काय वाटेल ते हो दे। लक्षात घे, भगवंताने एवढे लांब केस दिलेले आहेत की नाही, ते लांब केस सोडायचे, नवऱ्याला बोलवायचं, डार्लिंग म्हणायचं, गार करून केस फिरवायचे। 2 त्याच्या नाकात गेली पाहिजे, उलटच पडलं पाहिजे ते खाली। लक्षात घे, कारण तू आनंदी पाहिजे बघ। आज इथून जाताना तू आनंदी पाहिजे। आणि ज्या माता घरातून आल्या नाही तिकडं, त्या उद्या रडल्या पाहिजेत, माझं चुकलं बाय, माझं चुकलं बाय, माझं चुकलं बाय। आणि तू तिच्या पुढे मिरवायचं, बस मला म्हणायचं, आता कसं झालं, असं करायचं, असं जगायचं, उद्या गावात आनंदी आनंद झाला पाहिजे। आणि मला माहिती आहे, सासू तुझी पुढे येणार। सासू जर पुढे आली, नेहमी सारखं तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही, बोट मोडायची नाही, सासूला बघायचं, नाच करायचा। आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली, म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही। शेजारी बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या करून। म्हातारी गडागडा लोळली पाहिजे, तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, लवकर ये बाबा, अमावस्या संपून 4 दिवस झाला, अजून हिच्या अंगातलं जाईना। लगेच म्हातारीला म्हणायचं, माझ्या अंगात भूत बीत आलं नाही, माझ्या अंगामध्ये आनंदाचं वार आलंय। आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही। आजपासून या घरामध्ये अजिबात भांडण कोणी करणार नाही। तर या घरामध्ये आजपासून, या क्षणापासून फक्त आनंदी आनंद असला पाहिजे। कारण माते, मी तुला सांगू का घर आहे बघ, तू का आनंदी, हात जोडून सांगतो बघ। तुझ्या भावासारखा आहे, भावासारखा नाही, मी तुझा भावच आहे, तुझा लोक आहे, लक्षात घे। म्हणून सांगतो माते, हे बघ, तू आनंदी, तू आनंदी, तर हे बघ घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी। हे बघ माते, तुझ्या चेहऱ्यावर आनंद तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद। घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी तर माझं कुटुंब आनंदी, माझं कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी, आणि माझं गाव आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी। लक्षात घे माते, तुझ्या हाती फक्त पाळण्याची दोरी नाही, चूल आणि मोल, हे बघ हे तुझं कर्तव्य नाही, तर अखंड राष्ट्राची दोरी आज तुझ्या हातामध्ये आहे, लक्षात घे। आणि म्हणून म्हणतोय, तू आनंदी पाहिजे बघ। आला हसायला लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही। हे बघ, किती घुसमट करून घेतलेस, स्वतः कधी व्यक्त झाली नाहीस, फक्त दुसऱ्यांच्यासाठी जगलीस। निदान आज 1 तास तर स्वतःसाठी जग। आला हसाय, अजिबात लाजायचं नाही, चोरून हसायचं नाही, फसू करून आणि कसं हसून पदर असा धरून, नाहीतर आमचं ह्यानी
बघतील आणि मग घरात भांडणं करतील. ते लय नालाय काय लक्षात घे. ते उद्या कुठं पण जाऊन हसून येईल. खदा 150 टनाचा मोदळा झालाय, कुठं पण फिरल आणि तू नुसता आयुष्य ह्यानी जेवले की मग मी जेवणार. बस मर मर आलं हसाय, जोरात हसायचं, दात काढून हसायचं. किडलेली दात दिसली शेजारणीला तरी भ्यायचं नाही. हसता हसता टाळी द्यायची. खुर्चीवरची पडली तरी चालत्या. तू फक्त आनंदी पाहिजे बघ. आनंदी आणि फक्त हसताना मांडीवचा पोरग तेवढं आढळायचं नाही. त्या रत्नागिरीला तसं झालं. एक माता एवढी हसायला लागली काय कळना, पोरग धरलं दान करून आढळलं. तेवढं. आणि तुम्हाला माहिती होतं की नाही का, विशाल दादाने एवढे ऍड केले ह्या मुलानं. एवढी जाहिरात केली या कार्यक्रमाची, सांगलीपर्यंत ती जाहिरात पोचली. मला न पाठवता दुसऱ्या लोकांच्याकडून माझ्याकडे आली. एवढी जाहिरात केली. तुम्हाला माहिती होतं की नाही, वसंत अंकारे आला की हसवतो, वसंत अंकारे आला की रडवतो. मग ते बारकी लेकर कशाला का मांडीवरती घेऊन आलायचं. ती बारकी त्याच्या बापाकडे देऊन येता येत नव्हती. आज निदान महिला दिनाचा कार्यक्रम आहे तरी पण उराव घेऊनच आलाय. होय त्याचं नाही काय ते आली घेऊन गाण्या चल र गाण्या चल र शोन्या. तो हागला कारण तो मुतला कारण तुझा ड्रायव्हर कुठं आहे रे. पोरग पण एवढं ना आलं काय, कार्यक्रमाच्या जवळ आले की मामे शिला आलंय कुठं बस थोबाड बोड. लगेच त्या आईची तारंबळा उडलीच. मग बिस्लरीची बाटली बघरण, जागा कुठं आहे बघरण, संडास कुठं आहे बघरण. ती पोरं एवढी नालायक आहे. किती दंगा करत होती माते. कशी गप्प बसवली मी. ही तुमचीच आहेत, मी आणली नाही टेम्पोत घालून. तुमचीच आहेत. कशी गप्प बसवली. एकाची चडीवली आता झाली. आले ही मटेरियल आणलंय कुठनं. एवढ्या वर्षात आम्ही प्रत्येकाला बेजार केलं. पण ही काय कसं आहे, तुला घरात गप्प बसतात काय खरं सांग. 7 वाजता स्वयंपाकाला लागतेस माते. 7 वाजता स्वयंपाक करतेस आणि नुसता स्वयंपाक तर तुला करायचा आहे का सांग. 7 वाजता स्वयंपाक करतेस, नुसता स्वयंपाक तर करायचा का. इकडे स्वयंपाक करायचा असते, तिकडे मालिका बघायची असते. ती मालिका चुकली तर उद्याचं कनेक्शन लागत नाही. मालिका पण एवढ्या गोडगोड आहेत. माझा रंग पिवळा आणि तुझा रंग निळा आणि हिचा रंग कुठला. एक तर मालिका आहे आई कुठं काय करते. त्याच्यात कुणाचं लग्न कितवं कुणावर चाललंय हेच कळना झालंय. कोण कुठं पळून चाललाय तरी ती मालिका बघायची असते. इकडे स्वयंपाक करायचा असतो. पोरग लगेच पळत येतं बघ. पोरग पळत येतं म्हणतं मम्मी मम्मी. लगेच त्या पोरावरती अशी पिसाळतीस. 7 जन्माचा वैरी तुझा आहे असं तुला वाटतं बघ. त्या पोराला म्हणतीस ग बस की बाई जेवायला खायला काय घालू त्याला ग बस. पोरग परत आगावपणा करतो. धरतीस घालतीस पोराला रपाटा आणि वर्ण काय म्हणतीस बाच्या वळणाव गेलायस. बा असाच आहे. एक गुण माझ्यातला नाही. बा न यायचं धरायचं घालायचा रपाटा. आईच्या वळणाव गेलायस. माझ्यातला एक गुण नाही. आजीनं नातवाकडे बघायचं म्हणायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं. तू कुठनं जन्माला आलाय. पोरांना कळेना नेमका आम्ही मटेरियल कोणाचं आहे. पोरांना कळेना नेमका आम्ही वळणाव कोणाच्या गेलोय. महाराष्ट्रामध्ये इथून सुरुवात आहे लक्षात घ्या प्रबोधनाला. आणि म्हणून सांगतो आज आलाय ना 1 तास तुमच्या आयुष्यातला बदल झाला पाहिजे. हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही रे. मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, पण मनोरंजनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. आयुष्याचं मनोरंजन झालं पाहिजे, पण ते मनोरंजन किती आणि कधी याला सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे. आज परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून माते तुझ्या समोर आलोय बघ. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला. असा होता कामा नाही बघ माते. आणि म्हणून तुझ्या काळजावरती आज फेरतो बघ आग एक. हे बघ ए माते, हे बघ मी आज आलोय ना तुझ्या समोर तर तुला सांगून जातो बघ. इकडे बघ ए माते. 4 वर्षाचा पोरगा मातीमध्ये खेळत होता बघ माते. 4 वर्षाचा लेकरू मातीमध्ये खेळत होता बघ. तिने सांज झालेली होती. सूर्य मावळतीला निघालेला होता. अंगणामध्ये 4 वर्षाचं लेकरू खेळत होत आणि माता येऊन अंगणामध्ये उभी राहते. आपल्या लेकराकडे डोळं भरून बघत असते. हळूच एक लेकराला आपल्या हाक देते बाळा. आणि बाळा ही हाक लेकराच्या कानावरती जाताच 4 वर्षाचं लेकरू पळत बाहेर येतं. 4 वर्षाचं लेकरू पळत आपल्या आईजवळ येतं. आईला म्हणतोय आई बोलवलंस का ग मला, हाक दिलीस का ग मला. त्यावेळेला ती माता म्हणते हो बाळा सूर्य मावळतीला निघालेला आहे. तिने सांज झालेली आहे बाळा. मला देवपूजेला बसायचं आहे. बागेमध्ये जाऊन थोडीशी फुलं घेऊन ये. जा बाळा मला पणती लावायची आहे, अगरबत्ती लावायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. आईची आज्ञा असते बघ. लेकरू पळत जातं बागेमध्ये जातं. चांगली फुलं तोडतं. ओंजळ भरतं. ओंजळ भरतं पळत आपल्या आई जवळ येतं. आणि त्या माऊलीला ते लेकरू म्हणतं आई ही घे फुलं. आई ही फुलं घे. त्यावेळेला
ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा जा तुझ्या हातानं देव घरामध्ये ठेव, जा बाळा तुझ्या हातानं देव घरामध्ये ठेव. लेकरू एकदा फुलांच्याकडे बघतं, आपल्या माऊलीकडे बघतं, आपल्या पायाकडे बघतं ना आपलं लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई कसा जाऊ ग देव घरामध्ये, कसा जाऊ? फुलं तोडायला बागेमध्ये गेलो होतो, पायाला घाण लागले आई, पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर आई. आईचा ऊर भरून येतो बघ, आईचा ऊर भरून येतो. आई आपल्या लेकराला म्हणते, बाळा कशाला काहीतरी अंतर, माझा पदर अंतर देणार आहे, माझा पदर अंतर दे तुझ्या समोर. आणि ती माऊली आपला पदर काढते बघ, लेकरा समोर टाकते बघ. 4 वर्षाचं लेकरू पदरावरती उडी मारतं, पदराला पाय स्वच्छ करतं, पळत पळत देवघरामध्ये जातं. जसं देवघरामध्ये जातं ती माऊली पळत पळत देवघरामध्ये जाते, आपल्या लेकराला कडकडून मिठी मारते आणि आपल्या लेकराला ती माऊली म्हणते, बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी माझा पदर तुझ्या समोर अंतरला. बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी माझा पदर तुझ्या समोर अंतरला. त्या पदराला तुझा पाय स्वच्छ करून तू देव घरामध्ये आलास. पण बाळा मोठेपणी जर कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस. आणि तेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं लक्षात घ्या. आणि तीच ती श्यामची आई होती. मातानो लेकराला आम्ही सगळं काय दिलं, जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. कष्टामध्ये माझं जीवन गेलं बघ, संघर्षामध्ये माझं जीवन गेलं बघ, सुख सुविधा हे माझ्या नशिबात नव्हत्या बघ, म्हणून माझ्या लेकराला मिळाल्या पाहिजेत. पण लेकराला सगळं दिलंस, अगदी डॉक्टर घडवलंस, इंजिनियर घडवलंस, वकील घडवलंस, पण लेकरामधला माणूस जागा केलास का माते? लेकरामधला माणूस जागा केलास का? म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतोय बघ, आणि वरच्या पोरांना विनंती करतोय, जर तुम्ही बोलला तर या क्षणाला मी माईक हातातून खाली ठेवणार. तुम्हाला माहिती नाही, मी जर माईक हातात खाली ठेवला कुत्र्यानो, मी तुला हात जोडून सांगतोय बघ, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही घडला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही घडला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये वकील नाही घडला तरी चालेल. पण आज या व्याख्यानाच्या सुरुवातीला आणि छत्रपतींच्या साक्षीने सांगतो बघ, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोरग मात्र चारित्र्यवान माणूस घडलं पाहिजे, चारित्र्यवान माणूस घडलं पाहिजे. त्याच्यामधला माणूस जागा झाला पाहिजे, त्याला आई कळाली पाहिजे, त्याला बाप कळाला पाहिजे. आणि म्हणून पोरीनं तुम्हाला अगोदर सांगतोय बघ, हे बघ तुझी ओळख तुला करून देतो बघ, एका मिनिटामध्ये तुला तुझी ओळख करून देतो बघ. पोरी आज घरी जायचं बघ, आज घरी जायचं ना आपल्या आईला एक प्रश्न विचारायचा बघ. आज घरी जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ पोरी, जो प्रश्न तू कधीच तुझ्या आईला विचारला नाहीस बघ. हे बघ पोरी पोरा, पळत पळत जायचं, तुझं वय किती हे असू दे बघ. आज आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, या आई ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस तू 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं, ज्या क्षणाला तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला माऊली, त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या. पोरा जा आणि तुझ्या आईला पहिला एवढा प्रश्न विचार बघ. तिच्या मुखातले शब्द विरून जातील बघ, आबोला धरेल बघ. आणि म्हणून तुला सांगतो बघ पोरा, मी सांगतो ऐक, या विश्वातल्या कितीतरी मातांनी हे बघ आपल्या लेकराला जन्म देत असताना शेवटचा श्वास घेतलेला आहे बघ. एवढ्या मरण यातना तिला होत असतात बघ, एवढ्या अनंत यातना तिला होत असतात बघ. 9 महिने 9 दिवस ती माता तुला उदरामध्ये ठेवते आणि ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते ना रे पोरा, त्यावेळेला तिला मरण यातना होत असतात. तरी सुद्धा त्या सगळ्या यातना ती सहन करते, कारण तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं बघ. आणि त्या आईपणासाठी एवढ्या अनंत मरण यातना ती माऊली सहन करते. पोरा जा आणि तुझ्या आईला पहिला प्रश्न विचार. हे बघ पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, त्यावेळेला या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल, या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. आणि तुला हातामध्ये घेतल्यानंतर डोळ्यातला अश्रू तुझ्या गालावर जर कोणाचा पडला असेल तर पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा आई आणि हा बाप तुला आज सांगायला आलोय बघ पोरा.
हा आई आणि हा बाप तुला सांगायला आलोय बघ. हे बघ हे पोरी, आणि म्हणून तुझी ओळख तुला अगोदर तयार करून देतो बघ. कोणाच्या पोटी तू जन्म घेतलास, कोणाच्या पोटी तू जन्म घेतलास याची जाणीव तुला अगोदर करून देतो बघ. तुझा बाप कोण आहे, तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला करून देतो बघ. हे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. इथं बसलेल्या प्रत्येक आईनं ऐकायचं आहे, प्रत्येक बापानं ऐकायचं आहे. पोरा, तुझ्या अंगामध्ये रक्त आहे, जे रक्त थंड झालेलं आहे आज, हे लक्षात घे. तुला सुद्धा कळालं पाहिजे बघ तू कोण आहेस. आणि म्हणून सांगतोय बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, आणि एवढीच तिची संपत्ती होती. आणि पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. 150-200 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं समाजाला मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा, सगळं काही झेलत होती बघ. आणि प्रत्येक पाऊल पुढं आणि पुढंच उचलत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या. एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची, शेणाने माखलेलं लुगडं दूर करायची, आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई पोरी तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली म्हणून तुझा खऱ्या अर्थानं जन्म झाला पोरी. आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाला लाचार करावं, त्याच्या तोंडावरती तुला थुंकायला लावावं, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी. बघ पोरी, एका बापाची वाघी नाहीस बाग. आणि आजपासून ही ओळख तू कधीच विसरायची नाहीस पोरी, ही ओळख कधीच विसरायची नाहीस पोरा. बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाचं चप्पल तुला बसायला लागलं. बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल तुला बसायला लागलं, म्हणजे बापा एवढ्या वेदना तू कधीच सहन करू शकत नाहीस पोरा. हे पोरा, तुझ्या हातामध्ये सिगारेट येतं, तुझ्या तोंडामध्ये मावा येतो पोरा. मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरे करून बिअरचा खोट रिचवत मद्यामध्ये धुंद होत धिंगाणा तू घालतोस पोरा. यासाठी तुझा जन्म आहे का? अरे हे बाग, हे पोरा, तुझा बाप कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. अरे कधी तर छत्रपतींच्या नजरेमध्ये तो तेजस्वी बाणा वाघ. लक्षात घे, कोणाच्या पोटी जन्म आला होता वाघ हा. शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुलेधन्य महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी आलेलं हे रत्न होतं पोरा. बाप काय असतो आणि पोरग काय असतं. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता. त्यावेळेला शत्रू संभाजी राजाने म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख. त्यावेळेला संभाजी राजा म्हणतात, या देहाचे तुकडे झाले तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर कदापि ठेवणार नाही. अरे मृत्यूच्या दारातून येत किंचितही न माग हटणाऱ्या पोराला जन्म देणारा माझा छत्रपती शिवाजी राजा. आणि बाप काय आहे हे समजावून घेऊन शत्रूच्या चरणावर तुमचं आमचं स्वराज्य कदापि न ठेवणार ते पोरग. पण ही आहे आई. समजली का पोरानं? तुम्हाला तोंडामध्ये मावा घेऊन पचापचा रस्त्यावर थुंकण्यासाठी तुझा जन्म नाही रे पोरा. बघ, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, समजावून सांगायला आलोय तुला बाप, आणि समजावून सांगायला आलोय तुला तुझी आई. पोरा, मृत्यूच्या दारामध्ये हसणाऱ्यांची ही माती आहे बघ. माझा छत्रपती शिवाजी राजा जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता आणि वाढत होता. धामण्यामधलं रक्त थंड झालंय ना रे. बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि आम्ही बापाच्या तोंडावरच थुंकायला लागलो. जन्माला का घातलंस म्हणून त्यालाच प्रश्न विचारू लागलो. जी आई तुझ्यासाठी झिजली, त्या आईलाच लाचार करून का जन्माला घातलंस म्हणून तिलाच आम्ही प्रश्न विचारू लागलो. पोरा, माझा राजा आऊ जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ, आणि माझी आऊ जिजाऊ राजाला म्हणते, राजा आपलं स्वराज्य उभं करा. राजा आपलं स्वराज्य उभं करा. राजा आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा आऊ जिजाऊच्या नजरेमध्ये नजर घालत माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो,
आऊसाहेब स्वराज्य तर नक्की उभं राहिला आऊसाहेब, स्वराज्य तर नक्की उभं राहिला आऊसाहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब. त्यावेळेला माझी आऊजी जाऊ राजांना जवळ घेते, त्यावेळेला माझी आऊजी जाऊ राजांना जवळ घेते आणि राजांच्या नजरेमध्ये नजर घालत राजांना म्हणते, राजा राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजाच्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर ताकद द्या, तिला अगोदर स्वातंत्र्य द्या. आणि ऐका रे पोरानो, ए व्यसनाच्या आहारी गेलेल्या माझ्या लेकरानं जरा ऐका रे. आई बापाला लाचार करून आई बापाच्या तोंडावर थुंकून घर सोडून निघून जाणाऱ्या माझ्या लेकीनं जरा ऐका ग. जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे पोरानो, आज घरी जायचं, आज घरी जायचं थोडस अंतरंगामध्ये थोडस हे बघ झाकून बघायचं पोरा. हे बघ माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं. ऐक, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, राजा नव्हता. आता आमचं स्वराज्य उभं राहिलं होतं आणि त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता. आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता बघ. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. राजाच्या मस्तकी जिरेटोप होता बघ, राजाच्या मस्तकी जिरेटोप होता. कमरेला भवानी तलवार होते. भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊजीजाऊ बसलेली होती बघ. आऊजीजाऊचा ऊर भरून आला, आऊजीजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. याच लेकराला मी जन्म दिला, याच लेकराला मी जन्म दिला. आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊजीजाऊचा ऊर भरून आला. आऊजीजाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. आणि माझे आऊजीजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या, माझ्या आऊजीजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजांनी पाहिलं आऊसाहेब काय करतायत, राजांनी पाहिलं आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. राजांनी पाहिलं आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, राजा उठला, आपल्या सिंहासनावरून खाली आला, धावत 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 आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब आपण काय येणं केलं आऊसाहेब, आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो. आऊसाहेब आपण काय येणं केलं. राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या कानावरती पडत होतं. आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आपण काय येणं केलं. त्यावेळेला आऊसाहेब राजांना जवळ घेतात आणि राजांना म्हणतात, राजा एक मागणं आहे, राजा मागू का. राजा एक मागणं आहे, राजा मागू का. राजा त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडतो, आऊसाहेब, आऊसाहेब आपण जर आम्हाला जन्म दिला नसता आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब आपण जन्म दिलात म्हणून आम्ही सिंहासनावरती बसलो. हुकुम करा आऊसाहेब, काय हवं आपल्याला, आऊसाहेब काय हवं. त्यावेळेला माझी आऊजीजाऊ राजांना जवळ घेते, राजांच्या गालावर हात फिरवत राजांना म्हणते, राजा एकच मागणं आहे राजा, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजा एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजानं हंबरडा फोडला बघ. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही, आऊसाहेब फक्त पुढे आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरांनो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
हात जोडून सांगतोय बघ, हे बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. शहाण्याला शब्दाचा मार बघ. फक्त एक काम करायचं बघ, आज घरी जायचं बघ. तुला आई आणि बाप समजावून सांगायला आलोय ना, तुला छत्रपती समजावून सांगायला आलोय ना. हे बघ बये पोरा, आज घरी जायचं आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न करायचा बघ, त्या आईला पहिला प्रश्न करायचा बघ. तुझं वय किती पण असू दे बघ, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 25 वर्षाचं आहे. घरामध्ये आई आहे ना, त्या आईला पहिला प्रश्न करायचा बघ. हे बघ, हे पळत पळत जायचं आणि पहिला प्रश्न विचारायचा, कारण त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, त्या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई आणि तुझं आयुष्य. हे बघ पोरा, पोरा, लग्नानंतर एखादा वर्ष ती स्वतःसाठी जगले बघ ती माऊली. आज मस्तकीच्या फेटा येणार आहे पोरा. पण ऐक पोरा, तिच्या अंतरंगामध्ये किती वेदना आहे तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. हे बघ पोरा, लग्नानंतर एखादं वर्ष ती स्वतःसाठी जगली बघ. पण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणापासून तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली बघ. आणि ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगू लागली पोरा, ती फक्त तुझ्यासाठी जगू लागली. त्या आईला आज जायचं नाही, एक प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर तुझं बघायला आई महिन्यातून 4 वेळेला आई तू जात होतीस बघ आई. मी 1 वर्षाची होते, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होतीस आई, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होतीस आणि मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस आई. माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोचं घर मला दाखवण्यासाठी आई आई मला सुद्धा घेऊन जात होतीस. 25 वर्षापूर्वी महिन्यातून आई तू 4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. पण आई 25 वर्षानंतर आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ग आई? 25 वर्षानंतर आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस आई. महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही का ग? पोरानो, आईला फक्त हा प्रश्न विचारा, ती माऊली हंबरडा फोडून रडेल. कारण सत्य हे वास्तव आहे. त्या माऊलीला आजपर्यंत हा प्रश्न कोणीच विचारला नाही. ती माऊली फक्त तुमच्यासाठी जगत आली. स्वतःच्या सुखांना तिने आग लावला आणि तुमच्यासाठी ती जगत आली माऊली. हे पोरा, जसा हा प्रश्न आईला विचारशील, आई तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुला म्हणेल, पोरी खराय का पोरी? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होती बघ. महिन्यातून 4 वेळेला मी जात होती माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले, फुलपाखरासारखी वाढत होते, त्या घरातल्या प्रत्येक खोलीमधल्या प्रत्येक वस्तूंना बघण्यासाठी मी महिन्यातून 4 वेळेला जात होती पोरी. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत खेळवत तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या भावाला भेटवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होती बघ. तुला सुद्धा घेऊन जात होती पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी एसटीतून उतरत होती ना ग, 25 वर्षापूर्वी जेव्हा मी एसटीतून उतरत होती ना, घराच्या दिशेने धावत होती बघ, घराच्या दिशेने धावत होती बघ. कधी एकदाच घर जवळ येतं, कधी एकदाची आई समोर येते, आईला कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा बाप दिसतो, बापाला कडकडून मिठी मारते, कधी एकदाची भावाला बघते, भावाच्या गालावरून हात फिरवते, दादा दादा म्हणत भावाच्या गळ्यात पडते. ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाले, त्या माझ्या घरातल्या माझ्या जुन्या वस्तूंना पकडून कधी एकदाची रडते. म्हणून एसटीतून उतर की धावत धावत घराच्या दिशेने पळत होते बघ. हे बघ, जसं घर जवळ यायचं, हरणासारखी मी पावलं उचलत होती, हरणासारखी मी पावलं उचलत होती पोरा, हरणासारखी मी पावलं उचलत होते बघ. आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी. पोरी, नजरेमध्ये माझ्या घर यायचं, घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी. बापाचं चप्पल दिसलं पोरी,
बापाचं चप्पल अंगणात दिसलं पोरी की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच. पोरी येतो की ग उद्या शाळेत, तुला जे पाहिजे ते घेऊन देतो. सकाळची शाळेला गेलीस, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन तरी घे की घे, काहीतरी खाऊन तरी घे. पोरी लग्न झालं बघ, 25 वर्ष लग्न झालं बघ, आणि आईची आणि बापाची आठवण आल्यानंतर जेव्हा माहेरी येत होते, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर दिसत होतं. घराच्या समोरचं ते अंगण, अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. आणि बापाचं चप्पल दिसलं की मला कळत होतं माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होती बघ, आबा आबा. अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होती बघ, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा आबा उठून पळत 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 बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानामध्ये मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना. मी माझ्या बापाच्या गळ्यात पडत माझ्या आबाला म्हणत होती, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत 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 अंगणात यायची. आईच्या हातामध्ये एक तांब्या असायचा, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा असायचा. आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी पोरी थोडस गाल पुढं कर की ग. आणि मी गाल पुढं केलं की आपली आठी बोट माझ्या गालावरून माझी आई फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावरती मोडायची. आणि माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरा चल. 25 वर्ष उलटून गेली. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. जरी अंगणातून मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या कानात आता हळूच मला विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातून माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. तिच्या हातामधला तांब्या आता मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही, आणि माझ्या गालावरून माझ्या आईची आठी बोट आता फिरत नाहीत का पोरी. पुरी 2 पावलं उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते, तेव्हा भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो, काळीज माझं चर्र करत पुरी. 2 पावलं उचलून घरामध्ये जेव्हा मी प्रवेश करते, तेव्हा भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हातानं भरवला असता तर किती बरं झालं असतं.
आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत पोरी. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ जर धरला तर फोटोतून आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस ग, कशी आहेस? फोटोतला बाप खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पोरी. आला श्वास केला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच छत्रपतींच्या साक्षीनं सांगतो, पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे ना पोरा, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा. एकदा का तुझा बाप गेला निघून, एकदा का तुझी आई निघून गेली पोरा, भिंतीवरचा बाप खाली येऊन पोरा तुला मिठीत नाही घेणार. भिंतीवरचा बाप तुझ्या कानात आता तुला नाही विचारणार, पोरी कशी आहेस का पोरी? उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवशील. पण ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ. आणि म्हणून पोरा सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. अरे देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. अरे 1000 किलोमीटर दूर त्या तिरुपतीला जातोस, अरे केसाचं मुंडन करून काय येतोस, तर शिर्डीच्या साईबाबाला चालत काय जातोस. पण घरातला जो बाप तुझा लक्षात घे, तुझ्यासाठी झिजला, तो बाप आणि त्या बापामधला देव तुला पोरा दिसत नाही. जी आई कणा कणानं तुझ्यासाठी झिजली, ज्या आईनं आपल्या सगळ्या सुखांना आग लावली आणि फक्त तुझ्यासाठी जगू लागली, ती देवी सारखी माऊली मात्र तुला दिसत नाही. अरे आणि जो गाभाऱ्यातला दगड कधीच येऊन तुला मिठी मारत नाही, ज्या गाभाऱ्यातल्या दगडाने कधीच तुझ्या कानामध्ये तुला विचारलं नाही, पोरा कसा आहेस रे, त्या देवासाठी मात्र हे शेकडो किलोमीटर दूर जातोस. अरे घरातला आई बाप तुला कळाला नाही, तो मंदिरातला देव काय तुला लेखा पावणार आहे. म्हणून सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे बघ, आज इथून जा आणि जर तुझ्यातला माणूस जागा असेल तर एकच काम कर बघ. हा वसंत हंकारे सांगतोय तेवढं काम कर बघ. आणि कर्ण काळाची गरज आहे बघ, हा वास्तववाद आहे बघ, हाच वास्तववाद तुझ्या काळजावर पेरायला आलोय. हे बघ पोरा, आई बापाने तुला हे शरीर दिलं, त्या शरीराची उंजळ घेऊन आई बापाला आयुष्यभर मागितलंस बघ, भीक मागितलीस, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. नाही आई बापाने दिलं तर आई बापाला सुनावलंस बघ, आई बापाला बोलून दाखवलंस बघ. काय उपकार केले का आम्हाला जन्माला घालून, आणि जन्माला घातलंय तर सगळं काय आमच्यासाठी करायचं. हे पोरा, त्या उंजळीमध्ये आज काय करू नको बघ, 4-5 रुपयाचं खोबरेल तेल गेलं बघ. त्या उंजळीमध्ये 4-5 रुपयाचं खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलेला आहे ना, बापाच्या उश्याला जाऊन बस पोरा, आणि न सांगता तेवढं खोबरेल तेल बापाच्या डोक्यावरती टाक आणि या हातानं बापाचं डोकं फक्त घासायला सुरुवात कर. झोपलेला बाप उठेल आणि तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरा. जाच फक्त करून बघ पोरा, करोडो रुपये कमवशील, सोन्याच्या चमच्यानं तुझ्या पोरांना दूध पाजशील, पण साला जो बाप तुझ्यासाठी नागडाने उघडा राहिला, त्या बापासाठी फक्त 5 रुपयाचं खोबरेल तेल घे पोरा. सकाळी उठल्यानंतर फक्त ती माऊली तुझा विचार करत असते बघ, ती माऊली तुझा विचार करत असते बघ. बघ, त्या माऊलीच्या पायाजवळ रात्रीच्या 12-1 वाजता जाऊन बस आणि तुझ्या हाताने फक्त तुझ्या आईचं पाय दाबायला घे. आईच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल पोरा आणि जगातलं
सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल पोरा, तुझ्या आणि तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल. हे बघ तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलंय, माझ्या मनचं सांगत नाही बघ. हे बघ हे देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. आणि माझे तुकोबाराया तर म्हणतात भुके पोटी नाही अन्न, आणि मेल्यावरी पिंडदान. आई बाप मेला की आम्ही त्यांना वेळ देतो, आई बाप मेला की सगळं गाव बोलवतो, आई बापाच्या आठवणीमध्ये जेवायला घालतो. पण त्या आई बापाचा आत्मा आक्रोश करत असत. आम्ही जिवंत असताना पोरानं त्यातला 1000 आम्हाला भरवलं असतं, किती चांगलं झालं असतं. आज अखंड गाव येऊन जेवून जात, आम्ही मात्र जिवंतपणे उपाशीच राहिलो. ए पोरांनो, बघ वास्तवात मांडतोय बघ, लोकांना पचना झालाय बघ. सोशल मीडियावरती हे ट्रोल करून मला शिव्या घालतात बघ. पण छत्रपतींचा मावळा आहे, बाबासाहेबांच्या विचारांच्या वरती चालतो बघ. जीव गेला तरी भेट तर सत्यच बोलत राहणार बघ. ऐक पोरीनो, 10 मिनिट तुझ्या आयुष्याची घेतलं तुम्ही सगळं जग. सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला, सगळं जग मोठीमध्ये घेतलाच बघ. मोबाईल आला तुझ्या हातामध्ये, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं बघ, युट्यूब आलं बघ. 7 समुद्रापलीकडे काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला बघ. हे बघ, तुझा मित्र एखादा दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल तर पोरीनो लगेच व्हिडिओ कॉल करतात, मित्राबरोबर गप्पा मारतात तासन-तास. पोरा हे पोरा, सगळं जग मोठीमध्ये घेतलंच पोरी. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. सगळं जग तू मुठीत घेतलंस, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. आणि तो ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला रे, ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. 102 ताप अंगात असताना ती माऊली उठते बघत तुला डबा करून देते, कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतोस. पोराला आज जर मी डबा नाही करून दिला तर पोरग दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसत. म्हणून ती माऊली 102 ताप अंगावरचा काढत तुझ्यासाठी डबा करून देते बघ. काल रात्री माझा बाप रात्रभर झोपला नाही, अंतरावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. पोरानं हा बाप मात्र तुम्ही विसरत चालला. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय तुम्हाला माहिती आहे? कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार तुम्हाला माहिती आहे? कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोईन बरोबर प्रेम आणि अफेअर आहे हे तुम्हाला माहिती आहे? कोणत्या क्रिकेट टीमनं किती रन काढल्या, कोणी कसा बॉल टाकला हे तुम्हाला माहिती आहे. पण माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी पावसामध्ये भिजला, माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी उन्हामध्ये तापला, माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडला, माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला पण माझ्या अंगावरती ब्रँडेड कपडा चढवला, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण माझ्या बापानं माझ्या पोटामध्ये अन्नाचा घास घातला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. पोरानं हा बाप आणि ही आई विसरत चालला. थांबतो बघ, ऐक, पण तुला तुझी जाणीव करून देतो बघ. माझी बहीण आहेस, माझी आई आहेस. हे पोरा, तोंडामध्ये मावा खाऊन मिळालेल्या आयुष्याचा सत्यानाश करतोयस ना? ऐक एका मिनिटात, तुझी पोरं अशी आहेत का ग? तुझ्या घरातलं लेकरू तुझं असं आहे का ग? हे बघ, संभाजीराजांना जन्म दिला बघ. ऐक, मग्गापासून सांगतोय बघ, तुझ्या पोटाला आलेली झाशीची राणी आहे बघ, आहिली आहे बघ माझी. हे बघ इथं बसलेली प्रत्येक माऊली. आज तुला सांगतो बघ, तुझ्या पोटाला आलेलं पोरग तुझं तसं आहे का? 9 वर्षाचे संभाजीराजे. नीट ऐकायचं रे सगळ्यांनी, आणि कोणी उठायचं नाही. थोबाड घेऊन इथला उठून माझ्या समोरून जायचं नाही रे निर्लज्जानो. नीट ऐक,
माझ्या घरचं सांगायला नाही आलो. तुझी पोरं आज तुझ्या तोंडावर थुकून चाललीत ना, तुझ्या पोरांच्यासाठी आलोय. काय मरत नाहीस घरी जाऊन, घरी जाऊन काय तुझा दिवटा चेहरा बघायला कोण बसलं नाही. ऐक जरा नीट. 9 वर्षाचे संभाजीराजे माझ्या छत्रपती शिवाजीराजांना कैद झाले बघा औरंगजेबाच्या दरबारामध्ये. 50वा वाढदिवस होता बघा औरंगजेबाचा. आणि माझे छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेलेले होते. आणि तिथं माझ्या छत्रपती शिवाजीराजांना कैद झाले. आणि माझ्या राजांच्या बरोबर 9 वर्षाचे संभाजीराजे होते बघ. बापाचं मनगट पकडून पोरग गेलं होतं बघ औरंगजेबाच्या दरबारामध्ये. तिथं बापाला कैद झाली. बापाला कैद झाल्यानंतर बापाला कैद म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूच्या दारात बापू बावता. संभाजीराजे भिले नाहीत बघ. 9 वर्षाचा पोरगा भिलं नाही. वाघासारखी वाघासारखी छाती काढून औरंगजेबाच्या दरबारामध्ये 9 वर्षाचा पोरगा फिरत होता बघ. महाराष्ट्राच्या मातीतून कोसो दूर मृत्यूच्या दारात बाप उभा आहे. आपल्या जीवाला पण धोका आहे. सगळं काही संभाजीराजांना माहित होतं. तरी सुद्धा वाघासारखी छाती काढून हिमालयासारखी मान उंच करत हे लेकरू औरंगजेबाच्या दरबारामध्ये फिरत होतं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे तालमीमध्ये बसलेले आहेत. नीट ऐकायचं आहे सगळ्यांनी आता. तरुण पोरांनो नीट ऐकायचं आहे. संभाजीराजे आणि औरंगजेब तालमीमध्ये बसलेले आहेत. आणि माझ्या संभाजीराजाला औरंगजेब विचारतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, बहुत कसरत करते हो महाराष्ट्र के मिट्टी में, कुश्तियां भी खेलते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. संभाजीराजांना प्रश्न विचारतो बादशाह. 9 वर्षाचं पोरग भीत नाही. तालमीतल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात 9 वर्षाचे संभाजीराजे. नीट ऐकायचं. तालमीतल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात संभाजीराजे. आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, मी कुस्ती कोणाशी धरणारा रपट्या. 9 वर्षाचा वाघ. यस. आपली 9 वर्षाची आपली 9 वर्षाची. तुझं वय किती? किती? तुझं वय किती? तुझी वय किती? 12. हे आता वाईट वाटतं लगेच सोशल मीडियावर मला शिव्या घालता. आमच्या पोरांना असा बोलतो, तुझ्या पोरांना काय ववाळू? ही असली ही पोर हे बघ ही कशी सांगायला लागल्यात. औरंगजेबाच्या नजरेत नजर घालून म्हणतं की तू माझ्या तोडीचा पैलवान नाही. हे बघ हे तुझं पोरग मोबाईल घेऊन संडासात बसत. आईची शपथ घेऊन सांगतो इथं नीट एक प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, काय नीट एक जरा नीट शूटिंग करते यायचं आणि सोशल मीडियावर टाक. लई नालायक मला काय काय म्हणायला लागलेत, माझी आई बहीण काढायला लागलेत. त्या हरामखोरांना जरा सांग काय खोटं बोलतोय ग? तुझं पोरग संडासात बसतंय की नाही मोबाईल घेऊन मला सांग. बसताय का नाही? बर संडासातच बसतंय ना, तर त्या संडासाला मी काय म्हणू? त्या संडासाला मी जरा पुढे ये रे, इथं नीट शूटिंग कर. त्या संडासाला मी काय म्हणू? संडासच म्हणणार ना. तर त्या संडासाला काय म्हणू काय मी? तुझं पोरग संडासात मोबाईल घेऊन बसतंय, तुला कळायला नको, महाराष्ट्राला कळायला नको, नालायक बसतंय ते संडासात बसतंय आणि तिथं गेम खेळतंय. आम्ही लहानपणी मैदानावर खेळत होतो, गुडघं फुटत होतं, रक्त वाहत होतं आमचं, आणि ही तिथं बसतंय टॉय 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 करत. बरं आता संडासात कशाला जाते? कशाला जाते? सहलीला जाते का पिकनिकला जाते का वडापाव खायला जाते? संडासात कशाला जाते? संडास करायला जाते. संडास करायला संडासात कार्ट जाते, ते सोडतंय बाजूला गेम खेळत बसते आणि तिथनं पाठवतंय मित्राला शुभ सकाळ. काय बोंबलायच आहे? संडासात शुभ सकाळ असतो का ग? मला सांग. आम्ही संडासला गेल्यावर 5-5 बादल्या पाणी टाकतोय तरी वाद जात नाही. ह्याला शुभ सकाळ संडासात या कार्ट्याच्या कानाखाली द्यायला नको? हे मला महाराष्ट्राला प्रबोधनातून सांगायला नको? आता संडासाला तुझ्याकडे कुठला नालायक शब्द असला तर सांग मला, तो वापरतो.
लहानपणी आमची आई म्हणायची कुठं चाललायस रे, तर आम्ही काय म्हणत होतो, आम्हाला तेव्हा आम्ही गावची लोक आहे, आम्ही शी शो असलं काय माहित नव्हतं. सरळ सरळ काय हागायला चाललोय काय, कुठला मी काय कुठला शब्द दुसरीकडे काढला, आम्ही लहानपणी शब्द कुठं झालाय ऐका. ए बाप काय म्हणायचा, लय वांडपणा करू नको, हे असं का केलंस काय, शेण खातोयस का, त्यातनं पण आम्ही नाही ऐकलं की बाप नाही काय, गो खातोयस काय, शेण खातोयस काय, नालाय का. हा कुठनं शब्द काय मी नवीन आणले, तुमची पोरं नको तशी वागायला लागली. संडासात शुभ सकाळ पाठवत्यात, दुसऱ्या संडासात ते कार्ट बसलेलं असते. तिथं बघतोय मित्राचा शुभ सकाळ आला, हे पण अवलाद त्याला पाठवतंय शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ, ते बघतोय शुभ सकाळ, त्याच्या खाली लिहितंय काय करतोय, कशाला सांगताय हे भोंगळ बसले. हे म्हणतोय नाश्ता चालला आहे. कुठं रे अवलादी, तुझं पोरग ग्राउंड वर दिसना, तुझं पोरग असलं नालायक. तुला माहितीये का, ए नीट ऐकायचं रे, पुढे मला 10 तासाचा 12 तासाचा प्रवास करून जायचा आहे, उद्या सकाळी 8ला उभं राहायचंय मला पंढरपुरामध्ये. लय सोशल मीडियावर बसून लगेच असं 1-2 मेसेज पाठवता, जरा 1 महिना फिर की माझ्या बरोबर, मग तुला कळतंय नाही मूळ व्याज झाला तर नाव सांगत नाही का तुला. निर्लज्जपणाचा कळ झाला. तुम्हाला माहितीये का 9वीची पोरं काय, मी फिरतोय समाजात, तू फक्त तुझ्या 2 पोरांचं बघतेस आणि जास्तीत जास्त गावातल्या पोरांचं किंवा तुझ्या पोरांच्या मित्रांचं, एवढाच तुला अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो पोरांना रोज बघतोय बघ मी. 9वीची पोरं बाद झाली बघ तुझी, 9वीची पोरं. तू नीट, तुला सांगतोय, शिक्षक तुला सांगतात पालक मिटिंगला या, पालक मिटिंगला या. येताय का, येताय का, येत नाही तुम्ही. उद्या हाच कार्यक्रम विशाल दादा इथं आणू दे कोण तर. पैठणीला कसं पळत जात आहे का, पैठणी 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 4 वाजल्यापासूनच धिंगाणा सगळं पैठणी. पैठणी मिळते इकीला आणि बाकीच्या शिव्या देत तिला मिळालं बघ, वशिला लावला असाल बघ, वशिला ए कुचक्यानो जरा थांबा आहे का. पैठणी खेळायला जातायचा, साखरपुड्याला कोणाचा जायचं तर 4 दिवस साखरपुड्याला जायचंय, कुठली साडी घालू, साखरपुड्याला जायचंय, किती मेकअप थापू, अर्धा किलो फेअर लवली लावते, पावडर पाव किलो मारते. आणि नटत्या नवऱ्या पुढे येत्या, नवरा मध्ये नमस्ते मॅडम कुठल्या गावावर आला, तुझी जाय रे मेकअप मध्ये वळताना बोंबा बो. साखरपुड्याला तुला जायला वेळ आहे, तुला पैठणी खेळायला तुला वेळ आहे. आणि शिक्षक माझा तो भैया करणार बोंबलत सांगतोय सगळ्यांना, पालक मिटिंग आहे, या या या. काळं कुत्र तिकडे जात नाही, होय का. आणि या शिक्षक बांधवांना पण मी किती सांगितलंय, महाराष्ट्रात असं जाहिरात करू नका, चुकीची जाहिरात करताय. या वसंत हंकारे येणार आहे तर पालकांचं नातं कसं असावं सांगणार आहेत, कोण काळं कुत्र विचारतंय आपल्याला. जाहिरात कशी करायची, प्रिय पालक, आदरणीय पालक, आपण आहात म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला कोण काळा कुत्रा विचारितो. आपला नवसाचा दिवटा आमच्या शाळेत येतो म्हणून आम्हाला किंमत. म्हणून आपल्या सेवेसाठी पुढच्या रविवारी सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवलाय आणि सोबत गौतमी ताई येणार आहेत. आणि त्यानंतर आदेश भाऊजींचा पैठणीचा कार्यक्रम. मोदळ 150 टनाचं येत्यात पळत. आलं शाळेत की गेट बंद करायचं आणि मला पुढे उभा करायचा. किधर आहे सुरेखा पुणेकर, मै नाचतय मै सुरेखा पुणेकर. असले वांड 9वीची पोरं, तुम्हाला खोटं सांगत नाही. कॉलेजची पोरं बरी, मी कॉलेजच्या मुलांच्या समोर उभं राहतो, पालक ट्रेनिंगला मी उभं राहतो. बा पोरं कॉलेजची बरी, पण तुझी 9वीची पोरं नको. 9वीची पोरं काय म्हणतात माहितीये का, पोरींच्याकडे बघून तेव्हा आयटम आपला आहे, त्या आयटमकडे कोणी बघायचं नाही. आयटम, तुझ्या पोराला आयटम सांगितलंयस, पोरगीकडे बघण्याचा दृष्टिकोन आयटम. आणि मी तिला प्रपोज करणार आहे आणि तुझ्या गाण्याचे अंडरपॅन्ट फाटले, तुझ्या गाण्याला अंडरपॅन्ट अजून बाळ घेऊन देतोय. आता ह्यात काय मी चुकीचं बोलायला लागलोय. महाराष्ट्रातल्या लोकांनी पायातलं पैतान काढायचं आणि मला मारायचं का रे. 9वीचं ए कुठे चाललीस का, ए कुठे चाललीस, देन थोबड बस येता. होय 9वीचे पोरं आणि ह्या पुरी तर एवढ्या वाण झाली, ही चिंगी एवढी वाण झाली. बापानं मोबाईल घेऊन कशासाठी दिलाय, लाईट गेली, आई बाप झोपले की चादर वर चिंगीचा मेसेज आतनं सुरू, माझं शोन ग, माझं पिल्लू ग, तुझं पिल्लू हागराय हागर.
तुझ्या पिल्ल्याला अजून बांडर पॅन्टा घेऊन देतोय, ही संस्कृती चालली. लाज नाही वाटत आम्हाला? आणि आमच्यासारखा प्रबोधनकार कधी घर आम्ही बघितलं नाही. आईचा चेहरा बघून आम्हाला एक एक महिना असतो, बायकोचा चेहरा आम्ही बघितला नाही. पोरांचे वाढदिवस आम्हाला माहिती नाहीत. रात्रभर प्रवास करायचं. आईची शपथ घेऊन सांगतो, आज मी या विशाल दादाकडे आल्यानंतर दुपारी जरा मला झोप मिळाली, आज मिळाली मला झोप. आज रात्रभर आता प्रवास करायचा, उद्या सकाळी तिथं पंढरपूरमध्ये व्याख्यानाला उभं राहायचं, 12 पासून पुण्यामध्ये जायचं, 7चं व्याख्यान पुण्यात करायचं आणि 11च्या विमानाने पुन्हा नागपूरला जायचं आणि भंडारा जिल्ह्यामध्ये परवा सकाळी लगेच उभं राहायचं. गंमत आहे का? पैशासाठी चाललंय हे? पैशासाठी चाललंय? पैशासाठी चाललं नाही. माझ्या घरातलं पोरग फक्त माझं नाही, माझी पोरगी फक्त माझी नाही, तर या राष्ट्राची प्रत्येक पोर माझी आहे. आणि तिच्याकडे कोणी तिरक्या नजरेनं बघता कामा नाही, हे आम्हाला छत्रपतींनी शिकवलंय. शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा राजा इथं जन्माला आला आणि 9 वर्षाच्या पोरीवर आज हे बलात्कार होतो. 9 वर्षाच्या पोरगीवर ते माझ्या पोरींना विकलं जात आहे. माझ्या पोरींच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जात आहेत. प्रेमाच्या जाळ्यामध्ये राष्ट्र कळेना पोरीनं, तुम्हाला धर्म कळेना तुमचा. आणि सोशल मीडियावरती आम्हाला शिव्या घालताना निर्लज्जानं लाज वाटत नाही का? तीक्ष्ण उत्तरे हाते घेऊन बाण फिरे नाही भेड वाढ, तुका म्हणे सान तोरा. आम्ही पण कोणाच्या बापाला भेट नाही जोपर्यंत छत्रपतींचे विचार आणि बुद्धांचे विचार आमच्या बरोबर आहेत. हम भी झुकेंगे नाही. आमच्या पोरींना आमचं राष्ट्र समजावून सांगणार, आमच्या पोरांना आमचं राष्ट्र समजावून सांगणार, आमचा धर्म समजावून सांगणार. पोरीनो लाचार होऊ नका. हात जोडून सांगतोय बघ तुला, 10 मिनिटात व्याख्यान संपवतो आहे. 12वीला आहेस ना, 10वीला आहेस ना, नापास झालीस तरी चालेल बघ. एखादा विषय गेला तरी चालेल पोरे, एखादा विषय गेला तरी चालेल. वाघ पळत पळत जा, बापा समोर उभं राहा, बापाला फक्त सांग. पळत पळत जा, बापा समोर उभं राहा, बापाला फक्त सांग, पप्पा खूप अभ्यास केला होता, पप्पा खूप अभ्यास केला होता, गेला पप्पा, 1 विषय गेला, 1 वर्ष गेलं. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल बघ, क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, क्षणासाठी बापाला वाईट वाटेल बघ पोरी. पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, पुरी गेला विषय तर जाऊ दे पोरी, पुन्हा अभ्यास कर, पुन्हा परीक्षेला बस. तुझा बाप जिवंत आहे ना अजून? एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय आणि तुला तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय तुझा बाप शांत बसणार नाही पोरी. जा घरी आणि बघ, सांग बापाला. म्हणून सांगतोय पोरा, बघ म्हणून तुला सांगतोय बघ, 1 वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल पोरा, 1 वेळ 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. तू डॉक्टर नाही झालास तरी चालेल, तू इंजिनियर नाही झालास तरी चालेल, तू वकील नाही झालास तरी चालेल पोरा. आणि माझ्या गावच्या भाषेमध्ये तुला समजावून सांगतो बघ, आयुष्य बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण आयुष्यात पोरी असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं कारण पण इथं लगेच सांगतो बघ, इकडं बघ, त्याचं कारण पण तुला लगेच सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरानो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. हे पोरानो, पण जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बाप घरात मरत असतो, रोज बापाची चिता आपण रचत असतो, त्या चितेला आपण अग्नी देत असतो. म्हणून सांगतोय बा पोरा, म्हणून सांगतोय बा, जीव गेला तरी चालेल, आपल्या बापाची मान झुकल असं कुठलंच कृत्य तुझ्या हातून होता कामा नये. म्हणून पोरीनो, आज पळत पळत घरी जायचं नाही, एक काम करायचं बघ, हात जोडून तुला सांगतो बघ. हे बघ, हे पळत पळत घरी जायचं पोरी, आणि फक्त हे बघ, समोर बापाला ना कशाचाही विचार करायचा नाही पोरी. आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी, आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी, आणि समोर बाप आला ना पोरी, कशाचाही विचार न करता एक काम करायचं बघ पोरी.
बापाला कडकडून मिठी मारायची बघ. हे बघ, बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी तुझ्या बापाच्या डोळ्यातून टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि तुला तुझ्या बापानं विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, पोरी काय झालं, हे शाळेत कोण तुला काय बोललं का, आई तुला काय बोलली का, मैत्रिणी तुला काय बोलल्या का, तेव्हा बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांग पोरी, पप्पा कोणी काही नाही मला बोललं, मला आई नाही बोलली, मला 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 माझ्या बाई पण काही नाही बोलल्या, माझ्या मैत्रिणी पण काही नाही बोलल्या. पप्पा पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा, कारण मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली की अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते, तुमची वाट बघत होते, जोपर्यंत तुम्ही येत नव्हता मी अंगणात तशीच उभी राहत होते आणि जसं तुम्ही माझ्या समोर याल पळत पळत येऊन तुमच्या गळ्यामध्ये पडत होते पप्पा. या आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते, तेव्हा तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या गालाचं मुख घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसात माझ्यासाठी पप्पा तुम्ही घोडा पण होत होता. मग मी तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणातून फिरवत होते पप्पा. पप्पा मी 2 वर्षाचे होते तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा पण आता मी मोठी झाले, मी कॉलेजला जाते पप्पा, तुम्ही मला आता बंधनात ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलं पप्पा, आता मला तुम्ही आवडत नव्हता पप्पा. पप्पा मी तुमचा तिरस्कार करत होते, मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागत होते पप्पा, पण तुमच्या समोर येत नव्हते. पण आज व्याख्यानाला गेले होते पप्पा आणि व्याख्यान ऐकलं, पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला म्हणून मिठी मारते. ए पोरा ए पोरी पळत पळत घरी जा आणि बापाला कडकडून मिठी मार, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार पोरी, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय बघ. कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा पोरी, कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा आणि हातामध्ये थाळी घेऊन एखादं पोरग एखाद्या कोपऱ्यात भात खात बसलेलं असतं बघ, त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय, हंबरडा फोडत ते पोरग हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत आणि ते पोरग मिठी मारत म्हणत मला आई पण नाही, मला बाप पण नाही, माझ्या आईनं मला कधी घास भरवला नाही, माझ्या बापाच्या अंगा खांद्यावर मी कधी खेळलो नाही, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, मला नका विचारू माझ्या आईचं नाव, मला नका विचारू माझ्या बापाचं नाव. ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार ग, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ए पोरीनो, सणासुदीला तुमचा बाप जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना ग पोरीनो, हे पोरानो, सणासुदीला तुमचा बाप जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालशील, ज्या वस्तूला हात घालशील, तो कपडा ती वस्तू तुझी होते पोरी, कारण तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातला तर बाप म्हणतो, दीदी हे दादा आवडलाय काय ना, घे, पैशाचं मी बघतो. हे पोरी तो महागडा कपडा, ती महागडी वस्तू सुद्धा तुझी होते, कारण तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे. सणासुदीला ना ती नवीन कपडे घालून तू मिरवत असतेस, माझ्या बापाने दिला, माझ्या पप्पाने दिला, माझ्या पप्पाने हा बूट दिला, माझ्या पप्पाने हा कपडा दिला. पोरी सणासुदीला ती नवीन बापाने दिलेले कपडे घालून जेव्हा मिरवत असतेस, तेव्हा बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची कपडे बघत आणि पळत पळत घराकडे जात, आपल्या आईच्या गळ्यात पडत आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत, आया या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली मिठीमध्ये घेत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहे तर माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट.
त्या माऊलीला माहित असतं 2 दिवसानं आपलं पैसे येणार नाहीत आणि पोरालाही माहित असतं 2 दिवसानं आई आपल्याला शर्ट घेऊन देऊ शकत नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. अहो का गेला लवकर सोडून, हो का गेला. पोरग लहान होतं तेव्हा बरं होतं, पोरग मोठं झालंय त्याला जुनी कपडे कळतात, त्याला नवीन कपडे कळतात. किती फाटलेल्या कपड्यांना टाक घालू आणि तेच ती कपडे त्याच्या अंगावर घालू. अहो तेवढ्यात ते पोरग आपल्या आईला म्हणतं, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं. आणि याचं उत्तर मात्र त्या माऊलीकडे नसतं. उरतात दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतामध्ये विलीन होणारे दोघांचे अंबरडे. म्हणून पोरीनं सांगतो, म्हणून पोरीनं सांगतो, म्हणून पोरीनं सांगतो, म्हणून पोरीनं सांगतो, आहे ना बाप तर घरी जायचं बघ आणि बापाला मिठी मारायची बघ. हे बघ वय वर्ष तुझं 20 बघ, तळहाताच्या फोडासारखं त्याने जपलंय बघ. बाप एखादी वस्तू आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही, तेव्हा बापाला बघायचं नाही. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, त्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण साला तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. साला तो बाप तुम्हाला कळाला नाही कधी, ती आई तुम्हाला कळाली नाही कधी. नालायकाढो आणि सोशल मीडियावरून आमच्यासारख्याला शिव्या घालताना जीभ झाडत नाही करत तुमची हरामखोर. 20 वर्ष बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ, 20 वर्ष. आणि जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरामध्ये आनंद असतो बघ. जावई चांगला मिळाला, पाहुणे चांगले मिळाले, खानदान चांगलं मिळालं, सगळ्या घरात आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळतं काही दिवसात माझं लेकरू कायमचं बुर्र करून उडून जाणार आहे. लग्नपत्रिका छापून येते, पाहुण्या पायांना लग्न पत्रिका द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो. मग हसत हसत यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं. अनंत यातना आतमध्ये असतात, अनंत यातना. त्याला माहित असतं काय होणार आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर एक हास्य असतं. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर आईला दरडावतो, आईला ओरडतो. पोरगी काही दिवसाची साहेब घरात, रडायचं नाही तिच्या समोर, अजिबात रडायचं नाही. हे बघ, आणि बापाला जर रडायला आणि बापाला जर हंबरडा आला तर आंघोळीच्या निमित्ताने बाथरूम मध्ये आंघोळीला जातो आणि डाळा तिथं रडून येतो. आई विचारते, हो डोळं का लाल, साबण गेला ग, साबण गेला डोळ्यात. पोरी बापाच्या डोळ्यात साबण नाही गेला ग, तुझ्यासाठी नाही रडलाय तुझा बाप. पण साला तो बापच तुला कळाला नाही. पुढे लग्नपत्रिका द्यायला साला सगळ्यात पुढे हसत हसत जशी लग्नपत्रिका देतो, पाठमोरा होतो, हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर उभी असतीस बघ. हे बघ, 12:30चं तांदूळ पडलेलं असतं बघ, वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेले असतात बघ. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला वरती येत असतो, भेट वस्तू देत असतो, आनंदाने तू भेट वस्तू घेत असतेस. प्रत्येकाला गाळा भेट देत असतेस पोरी. हे बघ, आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं मात्र बाप तुझा हसत हसत मिरवत असतो, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेवायचं पोट भरून जेवायचं, कोणी हे न जेवता जायचं नाही. हे पोरानं ताटामध्ये काय ठेवू नका, पाहिजे तर 2-2 लाडू 2 जिलेबी घरी घेऊन जा. आपल्या दीदीचं लग्न झालं, दीदीचं लग्न झालं, दीदीचं लग्न झालं. पोरी बघता बघता 3 वाजतात, सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि लग्नाच्या बाहुल्यावरून जशी तू खाली येतेस, तुझ्यासाठी पहिला हंबरडा लग्न मंडपामध्ये तुझी आई फोडते बघ. जोराचा हंबरडा फोडते, तुझ्या गळ्यात पडते. हे पोरी आज घरी कसं जाऊ ग, 20 वर्षाच्या बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. तो बाप आणि मी आता परक्यासारखं एका कोपऱ्यात उभं राहायचं, तुला जाताना आता आम्ही बघायचं. पोरी हे पोरी घरी आता कसं जाऊ, मम्मी 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 करत माझ्या माग लागणार पाखरू आज मला घरामध्ये दिसायचं नाही की. हे पोरी उगाच माझ्यावर रुसून बसणार माझं लेकरू आता मला दिसायचं नाही की. हे पोरी काय करू ग मी. पोरी हे पोरी आज कोणाला सांगू स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून गेला, आणि भांडण करून गेल्यानंतर
दिवसभर काय खात नाही, त्याला बोलत त्याला काहीतरी खायला घालू दे, आज कोणाला सांगू. ए पोरी, तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात, पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, का रडताय, का रडताय. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, चला तिला हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी जा, चाल, रडायचं नाही, चाल, जा जा जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं, लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं, माझा बाप असाच आहे. आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरीचू तुझा बाप रडला, पण तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो मी, इथं थांबतो बघ पुरी. ए पुरी, जशी तुझी गाडी निघून जाते पळत पळत, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे, तुझं किती पैसे, आजच घे. ए वाजंत्री, तुझं पैसे आजच घे, तुला तर 100 रुपये जास्त बाबा, लय भारी वाजवलंस माझी पोरगी जाताना. ए जेवणवाल्या, हे पैसे सगळं घे, तुझं आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, लय छान जेवण बनवलंस. बोट चाटत लोक जेवण केलं, घे घे पोरा. ए पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं, जेवढं कमवलेलं असतं, तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. हे पुरी, तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन बसतो आणि त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसत रात्रभर माझी दीदी दीदी करतो, रात्रभर हंबरडा फोडतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. छत्रपतींची शपथ आहे, आज अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का नालायक हरामखोर. ए पोरा, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? दररोज या महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला एक तरी बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, एक तरी बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, एक तरी बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं उभा असतो ना, जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन भिजवलेली असते तुझ्या बापानं. आणि पोलिसांना लाचार होऊन सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा. साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा. शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, घरी झाली नाही साहेब, घरी झाली नाही. हे उरपट्या काळजाची अवलाद तुमची. हे नालायकानं, शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि इथल्या पोरींना रातोरात घेऊन जाताना हे नामर्द ऐका रे तुम्ही, नामर्द ऐका रे पोरानो. तू नामर्द असू शकत नाहीस बघ, कारण ही माती बुद्धांच्या छत्रपतींच्या इथं मर्द जन्माला येतो. पोरी कॉलेजला म्हणून जातेस, बापाला फसवतेस. कोणतं तुझ्या आयुष्यामध्ये 1-2 महिन्यासाठी येतो, 1-2 वर्षासाठी येतो. तुला गाडीवरून काय फिरवतो, तुला एखादं कॅडबरीचं चॉकलेट काय देतो, तुला एखादा ड्रेस काय देतो, तुझ्या फोनवरती बॅलन्स काय मारतो. आणि तो नालायक हरामखोर कुत्रा
तुला बापापेक्षा श्रेष्ठ आणि मोठा वाटायला लागतो आणि त्या बापाच्या तोंडावर पाच करून थुकून निघून जाताना पोरी तुला लाज वाटत नाही का ग? निघून जाताना तुझ्यासाठी नागडा राहिलेला बाप तुझ्या डोळ्यासमोर आला नाही का ग? तुझ्यासाठी उपाशी राहिलेला तुझा बाप तुझ्या डोळ्यासमोर आला नाही का ग पोरी? हे पोरी, त्या बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? लाज वाटत नाही का ग? ए पोरी, तुला तुझा धर्म कळतोय की नाही? तुला तुझं राष्ट्र कळतंय की नाही? तुला तुझा आई तुझा बाप कळतंय की नाही? पोरी, तुला विकलं जातंय बघ. कितीतरी पोरी लापता आहेत बघ, अजून त्यांचा पत्ताच लागला नाही. तुमचे तुकडे तुकडे केले जात आहेत बघ पोरी, तुला विकलं जातंय बघ पोरी. पोरी ऐक, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन रस्त्यावर सोडलं जातंय ग, तरी सुद्धा त्या नालायक कुत्र्यावर निघून जातेस. आणि पोलीस स्टेशनला जेव्हा तुला हजर करतात, बापाला फोन जातो, यावं तुमची पोरगी सापडली. आई म्हणते पोरीला घराकडे घेऊन या, सगळं काही माफ करा, तिला काय बोलू नका. बाप येतो पोलीस स्टेशनला, ग चूक तू केलीस, बापाच्या तोंडावर तू थुकलीस, बापाला लाचार कुत्र्यासारखं तू केलंस, आणि तुझा बाप येऊनच तुझी माफी मागत असतो. पोरी चुकलं असलं तर घरला चल. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायक उरपाट्या काळजाची अवलाद तुझी, हरामखोर. आणि सोशल मीडियावर बसून कुत्र्यानं मला शिव्या घालताय. तुझी लायकी आहे का रे हरामखोर? आणि नंतर त्या बापाच्याच विरोधात केस दाखल करतेस. या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून. 1 वर्षाची होतीस ना कार्टे, तेव्हा आई भांडून गेली बघ माहेरी. बापाकडे तुला टाकून तेव्हा तुझी शी सुद्धा तुझ्या बापानं काढली, तुझी शू सुद्धा बापानं काढली. रात्रभर घेऊन झोपला, दूध येत नाही तरी छातीला लावलं. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुझ्या आईला म्हणतो माझ्यासाठी राहू दे, आपल्या लेकीसाठी घरलाच. तुझ्यासाठी पावलं पावली चुकलेला तुझा बाप तुला वैरी वाटायला लागला. नालायक हरामखोर. जायचंय ना गा, जा. पण एक काम करून जा, छत्रपतींच्या समोर एक काम करून जा. 20 वर्ष बापानं तुला जपलंय बघ, अन्नाचा घास तुला भरवलाय ना. पळून जाण्याच्या अगोदर एक काम कर बघ, हिसाब आमचा क्लिअर करून जा. बापाला सांग, पप्पा 20 वर्ष तुम्ही मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय ना पप्पा, मला खाऊ घातलंय ना पप्पा, आज एक घास माझ्या हातनं तुम्हाला भरवायचंय पप्पा. बापानं उड्या मारल, माझी पोरगी शाळी झाली. जा पोरी, जेवलो नाही बघ किती दिवस झाले, जा अन्नाचं ताट तयार कर. स्वयंपाकघरात जा, बापाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. कारण तुला प्रेम झालंय त्या हरामखोराबरोबर जायचंय ना. चोरून विष घाल. विषानं भरलेला तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्यात एकच तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची डोळ्यानं बघ, आणि मग निघून जा पोरी, मग निघून जा. कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई तुझ्याशिवाय जगू नाही शकणार पोरी. मरण येत नाही म्हणून शरीरानं जिवंत असतील बघ, शरीरानं जिवंत असतील वाघ, पण टाचा घासून रोज मरणाची वाट बघत असते. टाचा घासून रोज मरणाची वाट बघत असते पोरी. आज नाही तर परत कधीच नाही बघ. एवढं सांगून सुद्धा जर तुला तुझा बाप कळाला नाही ना पोरी, तर तू माणूस म्हणून जन्माला आलीस, पण जनावरापेक्षा खालच्या स्तराला तू वागू लागली पोरी. न तुम्हाला तुमचा धर्म कळला, तुम्हाला तुमचा राष्ट्र कळला, तुम्हाला बुद्ध कळेना, छत्रपती कळेना, दाऊ जिजाऊ कळेना. हे पोरी न कोण आहात तुम्ही? या मातीतली, या गावातलीच नव्हे, या साक्री तालुक्यातली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज शपथ घ्यायची छत्रपतींच्या समोर, आज इथं पोरीनो. आणि तुला एका मिनिटामध्ये रोज बापाला बघतेस ना, तुला एका मिनिटात आहे बघ, हे माझ्या नजरेत नाही बाप तुला दाखवतो बघ. आणि लगेच मी गाडीत बसतो बघ, लगेच मला निघायचं. कोणी मला गड घालू नये फोटोसाठी, कोणी मला थांबवू नये, कारण पुढं माझी उद्या सकाळी 5-7 हजार पोरं लेकरं वाट बघत बसले बघ. मी आज माझ्या घरादाराचा, माझ्या पाहुण्या पायांचा, माझ्या लेकरांचा नाही राहिलो बघ. कारण या राष्ट्रातली प्रत्येक पोरगी माझी पोरगी आहे. तिच्या अन्याय अत्याचार पोरीनं
नालायकानं बाप कळलं ना, तुला बाप दाखवतो बघ एका मिनिटामध्ये, एका मिनिटात बाप दाखवतो बघ. तिथं कोण एक दोन एकदम निडरपणे बिंदासपणे हात वरती करायचे ज्यांची लेखित आहे, आणि जरा उभं राहायचंय जागेवरती एकाच मिनिटासाठी, जरा उभं राहायचं लगेच उभं राहायचंय. ए बाप 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 आई 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 मगापासून ओरडायला लागलोय बघ. रोज तुम्ही या बापाला बघताय घरात, रोज या बापाला तुम्ही घरात बघताय, पण आज जरा माझ्या नजरेतून या बापाला बघायचंय बघ. एका मिनिटामध्ये दाखवतो. सर जरा इकडे, जरा लवकर या इथं, या समोर या, जरा जरा या बापाने. अजून 2-3 बाप हात वर करा. इकडचे कोण कोण बाप आहेत हात वर करा. जरा लवकर पुढे या, लवकर पुढे या, या लवकर इथं. ए पोरीनो, ह्याच बापाविषयी मी मागापासून बोलतोय बघ, तुला दाखवतो बघ. रोज तुझ्या नजरेनं बाप बघते जे आहे ना, हो ए तुझ्या कुंकुमाला रोज तू बघत असतेस बघ. हे बघ, ए तुझ्या लेकीला रोज तिचा बाप तू दाखवत असतेस, पण आज जरा माझ्या नजरेतून बाप बघतो. हा हे बघ, 1 2 3 4 5 6 बाप ही देव माणसं इथं आलेली आहेत बघ. कोणाचे पप्पा जरा हात वरती करायचंय, कोणाचे पप्पा आहेत लगेच हात वरती करायचंय, जागेवर उभं राहायचंय. चला लवकर, कोणाचे पप्पा आहेत लवकर हात वरती करायचंय, उभं राहायचंय आणि इथं यायचंय, समोर यायचंय, माझ्या समोर यायचंय, लवकर यायचंय. चाल लवकर, चाल लवकर, इथं यायचंय. हे बघ पोरे, हे आज तुला मला जरा तुझा बाप दाखवून द्यायचा आहे बघ. आज मला तुझा माझ्या नजरेतून बाप दाखवून द्यायचा. इथं ये पोरी, इथं ये, इथं ये लवकर, ये पळत पळत इथं ये. पोरानं बघा रक्त कोणाचं आहे आमच्यात, रक्त कोणाचं आहे आमच्यात बघा. शत्रून जास्ती यांना आया बहिणीचा दर्जा देणारा माझा असा मृत्यूच्या दारात येतं किंचितही न हलणारा, शत्रू स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेणारा माझा संभाजी राजा साल्यावर तुम्हाला कळणं झालं. ए पोरीनो, आईशिवाय आमचं आयुष्य नाही ना, आई नसती तर आम्ही नसतोच मुळात. क्षणाक्षणाला आई आमच्यासाठी रडत असते ना. आयुष्यभर आपल्याला असं वाटलं की फक्त आणि फक्त आई आपल्यासाठी रडते, पण पोरीनो हे बघ, हा तुझा बाप आहे बघ, तुझ्यासाठी नागडा राहिलेला, उघडा राहिलेला. एकदा बापाच्या नजरेत नजर घालाने एकदा बापाला कडकडून मिठी मार बघ. जा पळ, जा, तुझा बाप तुझी वाट बघतोय पोरी, जा आणि एकदा बापाला कडकडून मिठी मार पोरी, एकदा बापाला कडकडून मिठी मार बघ पोरी. बघ, हा बाप आहे. कोण म्हणतो बाप रडत नाही? त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? मार कडकडून मिठी पोरी. बघ, या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? हा बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, हा बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, आणि या बापाच्या तोंडावर थुकून पोरीनो तुम्ही घरदार सोडता. पोरीनो, या बापानं जगायचं कसं गे पोरी? या बापानं जगायचं कसं? हा तुझा बाप आहे बघ. तो जन्माला आल्यापासून फक्त तुझ्यासाठी जगला, हा बाप जगला. आणि या बापावर केस दाखल करता, या बापावर केस दाखल करता नालायकानं. या बापाला लाचार कुत्र्यासारखं उभा करता, आणि कोण हरामी कुठला कुत्रा तुझ्या आयुष्यात येतो आणि त्याच्याबरोबर निघून जाते. या बापाने जगायचं कसं ग पोरी? या बापानं जगायचं कसं? एकदा तुझं मस्तक बापाच्या चरणावर ठेव, लवकर ठेव, आणि बापाचा आशीर्वाद घे पोरी. बघ, हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा पांडुरंग आहे बघ पोरी. सगळ्यात चुका पोटात घेऊन ही दुनिया तुझ्या विरोधात असेल तेव्हा तुझ्या पाठीशी उभं राहणारा एकच देव माणूस आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. पोरीनो, आज छत्रपतींच्या समोर कदाचित तेच माझ्या मुखातून बोलतायत. इथं शपथ घ्यायची आहे. हे पोरीनो, आपल्या बापाला लाचार करायचं नाही पोरी. उभी राहा, स्वतःच्या अस्तित्वावरती उभी राहा, संघर्ष कर. या जगातला सगळ्यात मोठा राजकुमार तुझ्यासाठी तुझा बाप आणून उभा करायला बघ, आणि या जगातले राजकुमार तुझ्यासाठी तडपतील पोरी. पण बापाच्या तोंडावर थुंकून एक ही पोरगी एक ही पोरग या मातीतून निघून जाणार नाही, या मातीतून निघून जाणार नाही. बसा सर, बसा. हे पोरीनो, हा तुम्हाला धर्म तुम्हाला कळायला पाहिजे, हे राष्ट्र माझं तुम्हाला कळायला पाहिजे. या धर्मामध्ये जन्म घेतलाय बुद्धांनी, या धर्मामध्ये जन्म घेतलाय माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी, या धर्मामध्ये जन्म घेतलाय माझ्या स्वामी विवेकानंदांनी. लक्षात घ्या, हा तो धर्म, हे ते राष्ट्र, हा तो बाप, आणि ही ती आई तुम्हाला कळायला हवी, तुम्हाला कळायला हवी पोरीनो, तुम्हाला कळायला हवी. आणि म्हणूनच आज विशाल दादांनी आणि या गावच्या प्रथम नागरिक या ताईने आज, आणि त्यांचे सगळे सदस्य, ज्या सदस्यांची मला नाव माहिती नाहीत बघ, पण सगळे सदस्य ग्रामपंचायतीचेच काय तर गावातले सगळी माझी लेकरं, माझी मुलं, ज्यांनी
ज्यांनी या कार्यक्रमासाठी अट्टहास धरला आणि हा कार्यक्रम जनजागृतीचा नव्हे, हा राष्ट्राचा कार्यक्रम आहे. लक्षात घ्या, हे प्रत्येक बापाचा कार्यक्रम आहे, प्रत्येक आईचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आपण इथं शेकडोच्या हजारोच्या संख्येने आपण इथं आलात. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर आपल्या लेकराला नक्कीच माफ करा. आणि मला जर काही देव वाटलं माझ्या भगिनीनं माझ्या आयानं तर फक्त सांगा, महाराष्ट्राचा एक पोहर हे अखंड विश्वावर पुन्हा एकदा माणूस की आई बाप पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा राहू दे, त्याची नजर अशीच आहे निरोगी राहू दे, त्याचं शरीर असाच राहू दे निरोगी. एवढंच माझ्यासाठी मागा आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून आणि सगळ्या माऊलींचे आशीर्वाद घेऊन मी तर थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय भारत, जय श्रीराम, जय श्री